हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. मी राणी. तर आजच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा जो मिनी ब्लॉग आहे तो 2-3 दिवसां मिळून एकत्र झालेला आहे, कारण की मला जरा बरं नव्हतं. बरं म्हणजे जेच आपले लेडीजचे प्रॉब्लेम असतो तो. त्यानंतर इथे आयुष मस्त छान असं सॅटर्डेला त्याला सुट्टी असल्यामुळे सगळ्यांसाठी इथे पोहे बनवत होता. ब्रेकफास्ट छान असं एकदम सुटसुटीत मस्त मऊ असे त्याने खूप छान पोहे बनवले होते. तुम्ही पुढे बघू शकता. आणि सॅटर्डे संडे म्हटल्यावरती हे गोष्टी मी त्याला थोड्याशा करायला लावते, कारण की स्कूलला देखील सुट्टी असते आणि ट्युशन संध्याकाळी असतं, त्याच्यामुळे बराचसा त्याच्याकडे वेळ असतो. त्या वेळेमध्ये थोडंसं काहीतरी ॲडिशनल म्हणून घरातले सुद्धा त्याला काही गोष्टी माहिती असाव्या, कसं असतं काय असतं. आजकाल मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, नाहीतर नंतर मुलांना ह्या गोष्टी कळत नाही आणि मग प्रॉब्लेम होतात. असं तर इथे मस्त छान असे त्यांनी पोहे बनवले, मला देखील आणून दिले, अश्विनी ताईंना पण दिले. त्यांचं काम चालू होतं, पण त्यांना सुद्धा ब्रेकफास्टला मस्त छान असे पोहे दिले होते, मला देखील दिले होते. आम्ही तिघांनी मिळून मस्त छान असा ब्रेकफास्ट केला. आणि तुम्ही बघू शकता केवढे छान मोकळे असे छान पोहे झालेले आहे. आणि खूप मस्त त्यांनी पोहे केले, सगळं त्यांनी त्याच्या मनाने केलेलं आहे, त्याला काही सांगितलेलं नाही आज मी. आणि मस्त छान असे इथे लेकाने दिलेल्या पोह्याचा मी आनंद घेत होते. अजून काय हवंय. आणि इथे बघा त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा हे आहे शूट, कारण की पौर्णिमा होती आणि मला काही करायचं नसल्यामुळे आयुषने इथे मस्त छान फरशी वगैरे पुसून वगैरे घेतली होती. दोघांनी मिळून म्हणजे त्याच्या पप्पांनी वगैरे त्यांनी दोघांनी सगळं आवडून घेतलं होतं, कारण की मला करायचंच नव्हतं त्यामुळे. आणि इथे बाबा आले होते, त्यांनी आरती वगैरे केली. आयुषला इथे ब्रेकफास्टला त्याचे पप्पा घेऊन आले होते आणि त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी इथे चहा पण बनवला होता आणि खूप छान चहा केला होता. खरंच काही अडून नाही पडल्या जात. आयुष सगळ्या गोष्टी करतो. स्वतःसाठी पण मस्त चहा आणि क्रीम रोल घेतलं इथं खायला. माझा उपवास होता, मी चहा वगैरे घेतलं. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी पुढे खिचडी पण बनवलेली आहे, तुम्ही बघा. मस्त छान मिक्सरला बारीक वगैरे करून घेतलं आणि छान अशी खिचडी परतून मला दिली होती. आणि खरंच खूप छान वाटतं. आता आयुष जरा मोठा व्हायला लागला, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला अशा बऱ्या वाटतात, इझी वाटतात की आहे कोणीतरी मला सपोर्टला. आणि बघा किती छान खिचडी केलेली आहे, सगळं त्यांनी त्याच्या मनाने केलेलं आहे, फक्त आई कसं करायचं तेवढं मी सांगितलं. त्यानंतर त्यांनी सुद्धा त्याला इथे दुपारी जेवणात भात आणि आलू मटरची भाजी घेतली. भात त्याच्या पप्पांनी त्याला करून दिला होता. त्यानंतर इथं मस्त छान असं आम्ही दोघं इथं जेवण करत होतो, म्हणजे मी खिचडी करत होते, तो जेवण करत होता. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच तुमचे प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. काही चुकत असलं तर कमेंट्स करेन, नक्की सांगा. चला तर बाय मंडळी.